नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी दही भेंडी बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ही बघा, 200 ग्रॅम भेंडी आहे। मी धुवून पुसून कापलेली आहे। बघा, एका भेंडीचे 2 तुकडे केलेले आहेत, असे कापून घ्यायचे। मोठे 2 कांदे, ही एक मोठं टमाटर आहे, जिरे मोहरी आहे, कढीपत्ता, लसूण आलं पेस्ट 2 चमचे आहे, जिरे आणि धने 2 चमचे आहे बारके, ही चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला पावडर अर्धा चमचा आहे, थोडंसं चाट मसाला आहे, हळद आहे आणि ही हिंग पावडर 1 चिमूटभर आहे आणि अर्धा चमचा हळद आहे, तेल 2 चमचे, दही आहे 1 चमचा, मलाई आहे। हे सगळं बघा ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे। 2 लसणाची आल्याची पेस्ट ही 1 छोटा चमचा घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये पहिले मी तेल गरम करते। हे बघा, आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये हे भेंडी टाकायची। आणि चांगली भाजून घ्यायची। हे बघा, आता हे चांगली भाजलेली आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। बघा, आता मी हे तेल तळण्यासाठी ठेवलं होतं, त्यातलं बघा मी काढून 2 चमचे तेल ठेवले। मला वाटतं यातलं अजून पण थोडंसं काढलं पाहिजे, कारण भेंडी आपण तळली होती ना। तर हे बघा, थोडंसंच तेल ठेवायचं, जास्त नाही, 1 चमच्यावर तेल असेल बघा। आता त्याच्यामध्ये बघा जिरे मोहरी, कढीपत्ता चांगलं भाजून घ्यायचं। आता हे 2 कांदे टाकलेत बघा, थोडे जास्त कांदा टाकायचा आणि चांगलं भाजून घ्यायचं बघा, लाल असं चांगलं भाजून घ्यायचा कांदा। हे बघा, आता हे कांदा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, हे थोडीशी हिंग पावडर, 1 चिमूटभर हिंग पावडर आहे, आणि ही एकदम छोटा अर्धा चमचा हळद आहे। आता हे 2 चमचे आलं आणि लसूण पेस्ट आहे, हे चांगलं आता भाजून घ्यायचं। आता हे चांगलं असं हलवून मग ह्याच्यामध्ये हे टमाटर बघा बारीक कापून घेतलेलं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टमाटर चांगलं गळून जातं बघा मिठामुळे। हे बघा, आता हे सगळं टमाटर चांगलं गळून गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते। ह्याच्यामध्ये बघा, हे धना आणि जिरे हे कुटून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही आहे। मगाशी मी थोडंसं टमाटर टाकल्यावर मीठ टाकलं होतं। ही लाल मिरची पावडर आहे, ही गरम मसाला पावडर आहे, आणि ही चाट मसाला म्हणजे आमचूर पावडर आणि काळं नमक असं आहे। आता हे गॅस बारीक करून ही चांगलं हलवून घेऊन चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी वतते। हे बघा, आता हा मसाला एकदम असा चांगलं शिजवून द्यायसाठी हे मी पाणी ओतलेलं आहे, म्हणजे चांगलं मिक्स होईल। आणि 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते।
हे बघा आता 2 मिनटं झालेली आहेत. तर बघा हे बघा मसाला पूर्णपणे चांगला मिक्स झालेला आहे एकत्र. आणि आता ह्याच्यामध्ये बघा दही टाकायचं. गॅस एकदम बारीक केलेला आहे मगाशीच मी. हे चांगलं हलवून, ही घरचं दही असल्यामुळे जास्त आंबट नाही आहे. आता बघा हे 2 चमचे दही टाकले मी. ह्याच चमच्याच्या मापाने 2 चमचे दही. गॅस आता फास्ट करायचाच नाही आहे, स्लोवरच ठेवायचं जरा. आता मी ह्या चमच्याप्रमाणे 1 चमचा मलाई आहे, घरचीच आहे, ती पण टाकते. तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. चांगलं असं हलवून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकते. आता हे थोडंसं पाणी वतायचं. आता तुम्हाला किती वतायचं त्याप्रमाणे. हे बघा असं. मी मगासपासून एक अर्धा ग्लास ओतलेला आहे. तर आता ही 1-2 मिनटासाठी अजून झाकण ठेवून थोडं वाफलून घ्यायचं. हे बघा आता हे चांगलं उकळलेलं आहे, मसाला चांगला हे शिजलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ही तळलेली भेंडी टाकून द्यायची. आता 5 मिनिटासाठी बारीक गॅसच आहे अजून माझा, तर त्याच्यावर वाफलून द्यायचं चांगलं. हे बघा आता ही भेंडी झालेली आहे, दही भेंडी. तर आता हे एवढे घट्ट झालेली आहे बघा. तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे तर अजून 2 मिनटं ठेवायची, पण ही अशी खायला जरा छान लागते. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. आणि करून पाहून मेसेज करा.